पलूस तालुक्यातील निलेश यांच्या आघाडीच्या मार्फत या ठिकाणी जी काही निवडणूक लढवली जाणार आहे त्या निमित्तानं आपण जमलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधू खरं तर ही आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे, ही काही प्रचार सभा नाही. आपल्याला प्रचार सभा करायला अजून भरपूर वेळ आहे. त्यामुळं आपापल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय. पहिल्या दिवशीच मी भैयाना शब्द दिला होता. प्रशांतची इच्छा होती की या पलूसमध्ये जर विश्वास ठेवायचा असेल तर तो विठ्ठल बापूंच्या नंतर त्यांच्या मुलावर निलेशवर विश्वास आपल्याला ठेवावा लागेल. आणि त्यांचे माझे संबंध होते. आमदारकीच्या वेळेला त्यांनी मला आशीर्वाद दिला होता आणि शेतकरी संघटनेचे आमचे जिल्हाध्यक्ष नेते ज्यांनी त्यांचं नाव घेतलं त्यांनी मला सुद्धा फार मोठं डबल काढून काढले. त्यामुळं या मतदारसंघाला कुणाची किती विश्वासार्हता आहे सांगायची काही गरज नाही. माझं मत आहे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे. चुकी भाजपची नाही, चुकी एका व्यक्तीची आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी भले पक्ष महायुतीत मातीत केली तर चालत, पण मी काय माझं हे का सोडणार नाही अशी जी काही भूमिका या ठिकाणी घेतली गेलेली आहे त्याला या ठिकाणी आपल्याला पलूसच्या जनतेसमोर घेऊन जावं लागेल. आणि कुणाला माझं मत असं की निलेश भैया कुणाला तर नावं ठेवत बसण्यापेक्षा माझं मत आहे की पलूसच्या विकासाचं विजन घेऊन आपण लोकांपुढे जाऊ. लोकांना त्या ठिकाणी आवडेल. टीका टिप्पण्या होत असतात. राजकारण म्हटलं की सगळंच काही चांगलं असतं असं नाही, काही वाईट असतं, काही चांगलं असतं. परंतु दैवयोगानं आचारसंहिता लागण्यापूर्वी आमच्या चंद्रराव पाटलांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेने 5 कोटी रुपयाचा नगरपालिकेच्या इमारतीसाठी निधी आणलाय. त्या ठिकाणी कौटुंबिकाच्या बैलगाडा शर्यतीमध्ये घोषणा केली. माझं मत असं आहे की त्या इमारतीमध्ये नगराध्यक्ष हा आपला असणार. नगरपालिकेची इमारत नाही तर या पलूसचं शहराचं नंदनवन करायचं असेल आणि या शहरामध्ये ज्या छोट्या मोठ्या समस्या आहेत, मोठे मुख्य शहर असेल, उपनगर असतील, छोटी मोठी खेडी आता आसपास जोडली गेलेली आहे, या सर्वांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आता नगर विकास खातं शिवसेनेकडे आहे आणि आमचा निलेश भैयाला पाठिंबा आहे. त्यामुळं त्या ठिकाणी आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे की बाबांनो खऱ्या अर्थानं विकास कामं करणाऱ्या लोकांच्या पुढे आपण त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे गेलं पाहिजे. मला खात्री आहे की आपण सर्वजण कार्यकर्ते, पदाधिकारी आपण लोकांच्या पर्यंत जाऊन, कारण दिवस फार कमी आहे. म्हणजे मला वाटतं चिन्ह वाटप 26 तारखेला सकाळी आहे आणि 30 तारखेला तर प्रचार संपणार आहे. त्यामुळं प्रत्येकानं आपापली भूमिका पार पाडण्याची त्या ठिकाणी गरज आहे. मी एवढंच सांगतो निलेश भैया, आमची शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आमच्या बरोबर आनंदराज आंबेडकर साहेबांची रिपब्लिकन सेना ही आपल्या बरोबर आहे. आम्ही जेवढं शक्य आहे, आमचे उपजिल्हा प्रमुख या ठिकाणी आकाश माने, जेवढं शक्य आहे तेवढं ताकदीनं, हा भाग खरं तर आनंदराव पवार यांच्याकडे आहे, परंतु त्यांना तिकडे आष्टा, ईश्वरपूर आणि शिरा असल्यामुळं हा भाग त्यांनी मला सांभाळण्यासाठी दिलाय. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं ताकदीनं आमचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या बरोबर या ठिकाणी राहील आणि आपण या पलूसमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन समोर जाऊ. हे पलूस शहर मला खात्री आहे की या ठिकाणी विठ्ठल बापू यशवंतच्या नंतर फार विश्वासानं तुमच्या हातात सत्ता देईल. त्याला आम्ही त्या ठिकाणी साथ देऊ. धन्यवाद. खरं तर मला मी येतानाच बातमी जल्लोरने मी आलो, 4-5 अर्ज भरून प्रशांतची इच्छा होती की मी तर आलं पाहिजे. त्यावेळी यांची प्रेस बघत होतो. म्हणजे खरं तर त्यांच्यासाठी फार मोठे टाळ्या वाजवल्या माणसं पदासाठी करणारे करतात, पण या माणसानं स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी, पलूसच्या स्वाभिमानासाठी व्हायचं.